भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची प्रचिती आली। वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी। वसंत पंचमी पासून रंगपंचमी पर्यंत दररोज विठुरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते। सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो। या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते। रंगपंचमी दिवशी दुपारी 4:30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली। यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख संजय कोकिळ उपस्थित होते। देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला। नंतर डफाची पूजा करून नामदेव पायरी, तुकाराम भवन, पश्चिम द्वार, चौफाळा, पश्चिम द्वार, व्हीआयपी गेट, नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। सदर मिरवणुकीमध्ये रंगांची उधळण करून मानकऱ्यांना प्रसाद देऊन वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली। या उत्सवाचे सर्व नियोजन विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे व नित्योपचार विभागातील कर्मचाऱ्यांनी केले होते। यावेळी उत्साहात मंदिर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।